24 तासाचे अल्टिमेटमच्या धसक्याने अखेर छठ पूजेच्या नावाखाली उभे करण्यात आलेले पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकाम पेण नगर परिषदेने तत्परतेने तोडले। काल सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे मोतीराम तलावावरील अनधिकृत बांधकाम मनसेने फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रासमोर आणले होते। सदर अनधिकृत बांधकामे करून मोतीराम तलावावरील धर्माच्या नावे परप्रांतीयांचा डाव मनसेने मोडीत काढला असून मोतीराम तलाव हे सकाळी मॉर्निंग वॉक करिता प्रसिद्ध असून असंख्य पेणकर येथे ये जा करत असतात। अशाने शहराच्या पर्यटनाचे 3-3 वाजवायचा प्रयत्न कोणी करत असल्यास ते मनसे खपवून घेणार नाही, तथा अशा परप्रांतीय जर मुजोरी करून काही अनधिकृत करणार असतील तर ते मनसे खपवून घेणार नाही, असे मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर म्हणाले। पण मनसेच्या 24 तासाच्या अल्टिमेटमला पेण नगर परिषदेने 12 तासातच कारवाई करीत कार्यतत्परता दाखवल्याने मनसेने त्यांचे आभार मानले। आज रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील मोतीराम तलाव येथे आम्ही आज सर्व इथे पाहणी केली। तेव्हा इथे जो सुसंस्कृत महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, जिथे आपण मराठी सण आणि सांस्कृतिक भावना जपण्यासाठी अगदी मराठी सण अगदी जोरजोरात जल्लोषाने साजरे करत असतो, पण तिथे महाराष्ट्र राज्य सरकार हे गणपतीचा आपला गणेशोत्सव जो असतो तो साजरा करण्याकरता असंख्य निर्बंध लादतो। तिथे कृत्रिम तलाव उभी केली जातात आपल्या गणेशाची मूर्ती विसर्जन करण्याकरता, पण अशा वेळेस तिथे निर्बंध येतात। पण जेव्हा एखादा यूपी बिहार वरून आलेले जे परप्रांतीय लोक जेव्हा छठ पूजेच्या नावाखाली जेव्हा त्यांची एक छठ पूजा केली जाते, तिथे 1 दिवसाच्या त्या कार्यक्रमाला अत्यंत त्यांनी मतांचा जोगवा तयार करण्याकरता बिहार यूपीवाल्यांना हे लोक राज्य सरकार, मी तर राज्य सरकारवर अगदी तडकाफडकी म्हणतो की राज्य सरकारच्या ज्या चुका आहेत, अनधिकृतपणे पेण शहरातील मोतीराम तलावाच्या ठिकाणी अनधिकृतपणे हे लोक छोटे छोटे असे कठडे तयार करत आहेत मंदिराच्या नावाखाली, आणि आम्ही त्याचा तीव्र विरोध करतो। हे 13 कठडे उभे केलेले आहेत आणि येत्या 24 तासामध्ये जर पेण नगरपालिकेच्या ज्या अधिकारी वर्गांनी जे अतिक्रमण विभाग आहे त्यांनी जर हे तोडलं नाही तर त्याच्या 24 तासानंतर त्याचं पुढचं काम आमचं असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तोडल्याशिवाय शांत बसणार नाही। कारण मतांच्या नावाखाली जर तुम्ही जात असाल तर आम्हाला ते अमान्य आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा